Hello dear guys, I'm gonna talk to you about the typhoid disease, okay? So which is the causative agent of this disease? The bacterium called as Salmonella typhi, okay? Salmonella typhi नावाच्या बॅक्टेरियामुळे आपल्याला हा डिझीज होतो. दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम नेगेटिव्ह. त्याच्यापैकी हा ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरियम आहे. हा बॅक्टेरियम नक्की आपल्या बॉडीमध्ये मग सापडतो कुठं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर? इट इज फाउंड इन द स्मॉल इंटेस्टाइन ऑफ द इन्फेक्टेड पर्सन. सॅल्मोनेला टायफीची जी पॅथोजेनिसिटी आहे ती कशामुळे आहे? पॅथोजेनिसिटी म्हणजे काय ते आपण पाहूया. पॅथोजेनिसिटी म्हणजे द ॲबिलिटी टू कॉज द डिझीज, है ना. डिझीज कॉज करण्याची ॲबिलिटी, एखाद्या पॅथोजनची डिझीज कॉज करण्याची ॲबिलिटीला आपण पॅथोजेनिसिटी म्हणतो. ही पॅथोजेनिसिटी कशामुळे आहे तर अँटीजन ओ आणि LPS, दॅट इज द लिपोपॉलिसॅकॅराइड विच आर फाउंड ऑन द बॉडी सर्फेसेस. ह्याच्यासोबतच आणखी एक अँटीजन पाहायला भेटतं आपल्याला त्याच्या फ्लॅजेलावर. त्या अँटीजनचं नाव आहे अँटीजन H. नाऊ वी आर गोइंग टू सी अबाउट द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ द टायफॉइड. नंबर 1 साइन अँड सिम्पटम मध्ये आहे की प्रोलॉंग्ड फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाइट. सेकंडली आपण पाहू शकतो की ह्याच्यामध्ये पेशंटला नॉझिया होतो, हेडेक होतं अँड द पर्सन गेट फटीग, त्याला थकवा येतो खूप जास्त प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर आपण जर ॲब्डॉमिनशी रिलेटेड त्याचे प्रॉब्लेम पाहिले तर ॲब्डॉमिनल पेन, कॉन्स्टिपेशन आणि डायरिया त्याच्यामध्ये पाहायला भेटतो. त्या पेशंटच्या स्किनला जर ऑब्झर्व केलं, जर जास्त प्रमाणामध्ये जर हा डिझीज झालेला असेल तर त्याच्या स्किनवर रोज कलर्ड रॅशेस सुद्धा डॉक्टरला पाहायला भेटू शकतात किंवा आपल्याला पाहायला भेटू शकतात. असे जे पेशंट आहे त्यांच्यामध्ये लॉस ऑफ ॲपेटाईट पाहायला भेटतं. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे त्यांना भूक लागत नाही. ओके, जर डिझीज ट्रीट नाही केला बरेच दिवसापर्यंत तर पेशंटमध्ये ब्रेथलेसनेस पाहायला भेटू शकतं. त्या पेशंटचे हार्टबीट्स जे आहेत ते इरेग्युलर होऊ शकतात आणि त्या पेशंटमध्ये लॉस ऑफ ब्लड सुद्धा पाहायला भेटू शकतं, ज्याला आपण हॅमरेज असं म्हणतो. मोड ऑफ ट्रान्समिशनच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर टायफॉइड हा नक्की होतो कसा? ओके, त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे? सो इट इज फूड अँड वॉटर बॉर्न डिझीज. दॅट मीन्स इट स्प्रेड्स थ्रू द इन्फेक्टेड फूड ऑर इन्फेक्टेड वॉटर. इव्हन ज्या हाऊस फ्लाईज आहेत किंवा जे कॉक्रोचेस आहेत जे की फिकल मॅटरवर बसतात आणि ते उघड्या फूडवर जाऊन बसतात, त्याच्यामुळे सुद्धा हा डिझीज होतो. दॅट इज द मोड ऑफ ट्रान्समिशन. विथ दॅट पूर हायजेनिक हॅबिट्समुळे सुद्धा होतो, पूर सॅनिटेशनमुळे सुद्धा होतो. डायग्नोसिसच्या बाबतीत जर बोलायचं गेलं आपण डायग्नोसिस कसं केलं जाऊ शकतं तर त्याच्यासाठी लॅब टेस्ट आहे ज्याला आपण वायडल टेस्ट म्हणतो. वायडल टेस्टचा वापर करून डायग्नोसिस केलं जातं आणि अँटीबायोटिक्स देऊन हा रोग जो आहे, हा डिझीज जो आहे तो ट्रीट केला जाऊ शकतो.